नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. आज आपल्याला अमेरिकेने चालवलेल्या दादागिरीबद्दल थोडंसं बोलायचं आहे. आपल्याला माहिती आहे, कालच पहाटे अमेरिकेच्या सैन्याने व्हेनेझुएला नावाचा जो अमेरिकेच्या दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण अमेरिकेचा सर्वात उत्तरेचा देश आणि अमेरिकेपासून फार लांब नसलेला देश, त्या देशावरती आक्रमण केलं. आक्रमण केलं म्हणजे अगदी कमांडो पाठवले, विमानं पाठवली, जहाजं आजूबाजूने सगळ्यांनी वेढून घेतलं होतं आणि आक्रमण करून केलं काय, तर त्या देशाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी या दोघांना पकडलं कमांडोंनी आणि त्यांना मादुरोंना तर बेड्या घालून अमेरिकेत घेऊन आले आणि आता म्हणले, की त्याच्यावरती अमेरिकेत खटला चालवायचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही बातमी जगाला दिली आणि असं आता जगात चित्र निर्माण झालं, की अमेरिका मर्जी येईल तेव्हा, मर्जी येईल त्या देशात जाईल आणि कोणालाही उचलेल आणि उचलून त्यांना आपल्या देशात घेऊन येईल, त्यांच्यावर खटले चालवेल आणि शिक्षा करेल. म्हणजे अमेरिकेला हा शिक्षा करण्याचा अधिकार कोणी दिला का? युनायटेड नेशन्सने दिला का? यापूर्वी जेव्हा अमेरिकेने अ, आखाती युद्ध केलं होतं, पहिलं आणि दुसरं. त्या पहिल्या युद्धाच्या वेळेला तर सगळ्या युनायटेड नेशन्स आणि सगळ्या जगातल्या राष्ट्रांची सहमती मिळवून आणि युरोपातली काही राष्ट्र स्वतःच्या बरोबर घेतली होती आणि अशा आंतरराष्ट्रीय फौजा घेऊन ते सद्दाम हुसेनवर चालून गेले होते आणि सद्दाम हुसेनचा पराजय केला होता. तर त्यावेळेला अमेरिकेने असं दाखवलं होतं, की सद्दाम हुसेननी जी दंडेली करून कुवेत देशाचा ताबा घेतलेला आहे, त्याचा कुवेतचा आम्ही उद्धार करत आहोत. कुवेतला स्वतंत्र करण्याकरता आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आणि सद्दामकडे जर कुवेत गेलं असतं, तर कुवेतचा अपरिमित तेलसाठा सद्दामच्या हातात पोहोचला असता. कुवेतमध्ये इंधन तेलाचा प्रचंड मोठा साठा आहे आणि त्यांनी जगाला हवं तसं नाचवलं असतं. तेव्हा जगावर आलेल्या संकटावरती मात करण्याकरता आम्हाला हे करायला लागलं. अशी भूमिका पहिले जॉर्ज बुश यांनी घेतलेली होती आणि त्यांच्या भूमिकेला सगळ्या जगातनं समर्थन मिळालं होतं. त्यांनी सद्दामला त्यावेळेला हरवलं. पुन्हा दुसरं अ, आखाती युद्ध लढलं गेलं. ते या जॉर्ज बुश यांच्या मुलाच्या अध्यक्षतेपदी असताना लढलं गेलं. त्या युद्धामध्ये सुद्धा त्यांनी सद्दाम हुसेनचा पराभव केला आणि त्यावेळेला तर त्यांनी सद्दाम हुसेनला ठारच मारलं. तर अमेरिका अशी कामगिरी बऱ्याच ठिकाणी करते. पण पूर्वी तरी त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाची परमिशन किंवा परवानगी तेव्हा आवश्यक वाटायची. असं त्या काळातली साधारण परिस्थिती होती. आता ट्रम्प आल्यापासून जागतिक संबंधांच्या परिमाणाला एक वेगळंच वळण मिळालेलं आहे. आणि वरकरणी पाहता असं दिसतं, की ट्रम्प यांना जे करायचंय अमेरिकेच्या भल्याकरता किंवा ट्रम्प यांच्या स्वतःच्या भल्याकरता जे करायला वाटेल, ते करण्याकरता ते मागे-पुढे पाहणार नाहीत. ही गोष्ट खरीच आहे. आणि त्यांनी त्याप्रमाणे एकतर्फी ॲक्शन घेतली आणि या निकोलस मादुरोला नुसतं पकडून नेलंच नाही असं नाही, तर त्यांनी असंही सांगितलेलं आहे, त्यांना एक पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला, की मादुरोंनी जर प्रतिकार केला असता आणि त्यांच्यावरती जर गोळ्या झाडून ते मेले असते, तर तुमचं काय मत आहे? ते म्हणले, "ती शक्यता होती. अशा प्रकारच्या कारवाईमध्ये अशी शक्यता नेहमीच असते." पण त्याचं काही त्यांना वाईट वाटल्याचंही दिसलं नाही. तर मादुरोंना जिवंत ते घेऊन आले अ, हे त्यांनी सांगितलं आणि त्याच्या पुढची वाक्य फार महत्त्वाची आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं, की व्हेनेझुएला या देशामध्ये जो अपरिमित कच्च्या तेलाचा साठा आहे, पुन्हा सोन्याचे साठे आहेत, तिथे खनिज सोनं सुद्धा आहे. ते सगळं आम्ही आता व्यवस्थितपणे मॅनेज करू. आणि मादुरो यांनी त्यांच्या देशात ते नीट मॅनेज केलं नव्हतं. त्यांच्या देशवासियांना खूप त्रास होत होता. त्यांच्या विरोधी पक्षनेत्या ज्या व्हिक्टोरिया म्हणून आहेत, ज्यांना यावेळेला नोबेल पारितोषिक देण्यात आलं बरं का. ते नोबेल पारितोषिक कोणाला द्यायचं हे अर्थात अमेरिकाच ठरवते. जसं मोहम्मद युनूस या अत्यंत तृतीय दर्जाच्या अर्थशास्त्राला बांगलादेशच्या अमेरिकेने नोबेल पारितोषिक दिलेलं होतं. आणि तो काय करतोय सध्या आपण बघतोय. बांगलादेशची कशी छान वाट लावतोय ते आपण बघतोच. तर हे करून ट्रम्प यांनी सांगितलं, की आम्ही आता त्या सगळ्या तेलसाठ्याची व्यवस्था नीट बघू आणि त्यातनं व्हेनेझुएलाच्या नागरिकांना काय हवं असतील, नको असतील त्या सुविधा आम्ही देऊ. म्हणजे थोडक्यात काय, आम्ही व्हेनेझुएलाचा आता ताबा घेतलेला आहे. कारण मादुरो यांना व्हेनेझुएलाचे
त्या संपत्तीची हाताळणी नीट करता आली नाही. जनतेला त्यांनी खूप त्रास दिला वगैरे, वगैरे. हे सगळं ट्रम्प सांगतायत बरं का. व्हेनेझुएलाची जनता काही हे सांगत नाहीये. आणि याच्यानंतर त्यांनी अमेरिकेतल्या प्रमुख तेल कंपन्यांना आदेश दिले, की चला कामाला लागा, तिकडे जा आणि तिथल्या सगळ्या तेल साठ्याचं नियंत्रण आपल्या ताब्यात घ्या. आता मी म्हटलं असं वरकरणी पाहता ही दंडेली दिसते. ट्रम्प यांनी काय केलं ते दिसतं. पण आपण थोडंसं आंतरराष्ट्रीय संबंध इतके वरकरणी पाहून करण्याचे नसतात. त्याच्यामागे बऱ्याच गोष्टी असतात. ट्रम्प यांनी हे पाऊल का उचललं? याची आपल्याला थोडीशी जाणीव असायला पाहिजे. हे चांगलं झालं का? तर नाही. हे करणं आवश्यक होतं का? तर हो. ते का होतं ते आता आपल्याला मी विशद करून सांगतो. त्याआधी एका शंकेचं निराकरण करतो. भारतातल्या बऱ्याच लिब्रांडूंनी अशी लगेच घोषणा केलेली आहे, की आज मदुरो, उद्या मोदींना सुद्धा ट्रम्प असे उचलून नेतील. अशी अ, एक प्रकारची भूमिका मांडली आहे आणि मग मोदींना नेलं तर काय करायचं वगैरे. हे म्हणजे या लिब्रांडूंना जे मोदी नको आहेत त्याच्याकरता त्यांनी ट्रम्पना अडून सुचवलंच आहे की काय असं वाटण्याची परिस्थिती आहे, की असंच मोदींना एकदा उचला, मग विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी आहेतच. ते येऊन भारत सगळा मॅनेज करतील. असा सगळा हरामपणा आपल्या लोकांनी, आपल्या विरोधी पक्षांनी केलेला आहे. आणि काही माध्यमं त्यांना साथ देतात. त्या माध्यमांनी हा प्रश्न केलेला आहे. तर पहिल्यांदा आपण जाणून घेतलं पाहिजे, की ट्रम्प यांनी हे पाऊल का उचललं? 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे व्हेनेझुएला हा जो देश आहे, त्या देशाचं जेव्हा इटालियन दर्यावर्द्यांना सापडला, तेव्हा पहिलं दृश्य त्यांना असं दिसलं, की व्हेनेझुएला या देशाच्या ते उतरले त्या बंदराचं तरी साम्य त्यांना इटलीमधल्या व्हेनिस या शहराशी आढळलं. आपल्याला माहिती आहे व्हेनिस जे इटलीतलं शहर आहे, अतिशय रम्य, तिथे कालवे आहेत, त्या शहरात रस्ते नाहीयेत, तर कालवेच आहेत. सगळे लोकं त्या कालव्याच्या काठी राहतात वेगळ्या-वेगळ्या. तर असं हे सुंदर आणि तिथे लोकशाही फार चांगल्या प्रमाणात होती. व्हेनिसचं नगरराज्य होतं. त्या काळात इटालीमध्ये नगरराज्य होती. तसं व्हेनिस एक होतं, रोम होतं. वेगळी-वेगळी नगरराज्य तेव्हा इटालीमध्ये होती. मायकेलेंजेलो आपल्याला माहिती असेल, लिओनार्दो दा व्हिंची माहिती असेल. हे अतिशय उत्तम दर्जाचे, जागतिक दर्जाचे शिल्पकार आणि कलाकार हे व्हेनिसच्या तेव्हाचे राजे होते. त्यांनी पोसलेले होते. त्यांनी त्यांना पैसे दिले. त्यांनी त्यांना स्वास्थ्य दिलं आणि इटालीला त्यावेळेला त्यांनी कल्चरल लँडस्केपच्या अगदी शिखरावर नेऊन ठेवलं होतं. इटाली हा खूप प्रगत देश तेव्हा होता. तर अशा व्हेनिसची यांना तुलना करावीशी वाटली म्हणून त्याला त्यांनी इटालियन भाषेत लिटिल व्हेनिस हे नाव दिलं. लिटिल व्हेनिस म्हणजे व्हेनेझुएला. व्हेनेझुएला देशाच्या नावाची ही उत्पत्ती अशी आहे. अतिशय गरीब देश होता तो. पण साधारण 1921 ते 1925 सालापर्यंत तिथे तेल साठ्याचा शोध लागला. आणि आता तर 1935 पासून तिथे तेलाचं उत्पन्न सुरू झालं. अमेरिकन कंपन्या तिथे पोहोचल्या होत्या. त्यांनी तेलाचं उत्पादन सुरू केलं आणि जगातला सर्वात मोठा ज्ञात तेल साठा, इंधन तेलाचा, कच्च्या तेलाचा साठा व्हेनेझुएलात आहे. सौदी अरेबिया वगैरेंपेक्षा सुद्धा खूप जास्त. त्यामुळे व्हेनेझुएलातलं तेल जर एखाद्याच्या ताब्यात आलं, तर त्या तेलाचा उपयोग जागतिक तेलाची किंमत कमी जास्त करण्याकडे होऊ शकतो. इतकं तेल त्या देशाकडे आहे. आणि सुरुवातीला जरी अमेरिकन कंपन्यांनी तिथनं तेल उत्पादन केलं, पैसा भरपूर कमवला. व्हेनेझुएलातले नागरिक सुद्धा खूप श्रीमंत झाले होते. तिथे अचानक प्रचंड श्रीमंती आली होती. कारण जिथे जावं तिथे खोदावं तिथे तेल मिळायचं आणि तेल उत्पन्न करताना अर्थातच खूपच नोकऱ्या आणि अनेक संधी निर्माण होतात. त्यात नागरिकांचं जीवनमान उंचावलं होतं. सगळ्यांचं नाही, सगळ्याच देशामध्ये काही खूप श्रीमंत, काही खूप गरीब असतात. तसे व्हेनेझुएलात पण होते. तर एकदा मग नंतर मात्र व्हेनेझुएलात एक क्रांती झाली आणि त्या क्रांतीनंतर त्यांनी श्रीमंतांकडनं पैसे काढून घ्यायचे आणि गरिबांना वाटायचे, अशी एक जी केजरीवाल नीती असते, ती नीती त्यांनी अनुभवली. यांच्या आधी युगो चावेझ म्हणून जो राज्यकर्ता येऊन गेला, त्यांनी तेलाचं सगळं उत्पन्न लोकांवरती उधळायला सुरुवात केली आणि तो देश गरीब करून टाकला. त्याआधी त्यांनी तेल कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं आणि अमेरिकेला हाकलून दिलं. तेव्हापासून तो अमेरिकेच्या डोळ्यात चलतोच आहे. पण नुकत्याच ज्या गोष्टी झाल्या त्या आपल्याला माहीत नसतात. व्हेनेझुएलाने चीनला तिथे पाणबुडीचा बेस करायला परमिशन दिली. पाणबुडीचा तळ. म्हणजे चीनी सैन्य, चीनी नेव्ही हे व्हेनेझुएलात प्रकर्षाने दिसायला लागले. चीननी पनामा देशाचा ताबा याच्या आधीच घेतला होता. लॅटिन अमेरिका म्हणजे दक्षिण अमेरिकेतले जे खंडातले देश आहेत, त्यातल्या बऱ्याच देशात चीनच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. हे अमेरिकेच्या नजरेपासून लपून राहिलं नव्हतं. पण ट्रम्प यांच्या आधी जे जो बायडन होते, ते कुठल्याच गोष्टींवरती काहीच काम करत नसत. त्यांना एकूणच सगळं म्हणजे शुद्ध आणि काही राहिलेलीच नव्हती. तेव्हा चीनने त्याचा खूप फायदा उचलला होता. आणि ट्रम्प आल्यानंतर ट्रम्पच्या
तुम्ही सगळ्या ज्या भूमिका पाहिल्या तर त्या भारतविरोधी नाहीत, त्या चीन विरोधी आहेत. आणि चीनचा विरोध ज्या देशाला करायचा आहे, त्याला भारताचा पूर्णपणे विरोध करणं शक्यच नाही. कारण चीनच्या विरुद्ध उभं राहण्यासारखी शक्ती फक्त भारतच आहे. तर ट्रम्पने आत्ता जे केलंय, ते व्हेनेझुएलाने तिथे जेव्हा पाणबुड्यांचा तळ दिला आणि त्या पाणबुड्यांच्या कर्वे अमेरिकन नौदलावरती हेरगिरी सुरू केली आणि अमेरिकेच्या अगदी परसामध्ये हा प्रकार झाला. तर तो सहन करणं अमेरिका शक्यच नव्हतं. याच्या आधीचे अमेरिकन लोकं युनायटेड नेशनमध्ये जायचं, मग तक्रारी करायच्या, मग आपण जसं करायचो ना, तसंच साधारण तेही करायचे. अर्थात काही वेळेला अमेरिकेने ही पावलं उचललेली आहेत. मी सांगितलं तसं इराकवर हल्ला केला, लिबियावर हल्ला केला, ग्रेनाडा नावाच्या छोट्याशा बेटावरही हल्ला केला होता. अमेरिकेला वेळ पडेल तेव्हा अमेरिकेची अफाट सैन्य शक्ती ते अशी वापरू शकतातच आणि त्यांनी त्या आधी वापरलेल्याही आहेत. तद्वतच यावेळेला ट्रम्प यांनी ठरवलं या तक्रारखोर वगैरे या सगळ्या गोष्टीत जायचं नाही. चीनला दणका द्यायचा आहे आणि व्हेनेझुएलाला जो दणका देऊ, तो दणका समजण्याइतका चीन शून्य आहे. रशिया याच्यात मध्ये येऊ शकला असता व्हेनेझुएलाच्या बाजूने, परंतु रशिया युक्रेन युद्धात इतका अडकलेला आहे, की आता रशिया त्यात काही करेल असं दिसलं नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी ही तातडीची कामगिरी केली. आणखी एक त्याला परिमाण आहे. ते परिमाण बऱ्याचशा लोकांच्या नजरेतनं सुटलंय. लिब्रांडोंना तर ते भयंकर झोंबलेलं आहे. हा जो ओपेक नावाचा गट आहे ना, ऑइल एक्सपोर्टिंग कंट्रीजचा, त्याच्यात व्हेनेझुएला नाहीये. तर त्या ओपेक गटाचा ची दादागिरी तेलाच्या किमती कमी जास्त करण्यामध्ये व्हेनेझुएलाचा पण त्यात थोडा पार्ट आहे. अ, ओपेक गटाची दादागिरी तेलाच्या किमती वर-खाली करण्यामध्ये असते आणि ती देखील ट्रम्प यांना सलत होती. पण त्याला एक कारण वेगळं होतं. ओपेक देश हे पुष्कळसे पश्चिम आशियातले देश आहेत. सौदी अरेबिया, कुवेत, संयुक्त अरब अमिराती, कतार सर्वात मोठा, हे सगळे जण आहेत. तर त्या देशांनी जो तेलाचा अपरिमित पैसा कमवला, त्यातला बराचसा पैसा हा मुस्लिम अतिरेक्यांच्या हातात जातोय. मुस्लिम अतिरेकी हमास म्हणा, हिजबुल्ला म्हणा, हुती म्हणा, या सगळ्यांना जे बळ, शक्ती आणि पैसा मिळतो, तो या ओपेक आणि इराणकडनं मिळतो. ट्रम्प यांना ते पण दिसत होतं, की या लोकांचं अ, दिवसेदिवस शक्ती वाढत चालली आहे आणि नुसते यांचे दहशतवादी मारून उपयोग नाही, तर यांचा पैशाचा साठा बंद केला पाहिजे. आणि बघा कशा कारवाया झाल्या व्हेनेझुएला ताब्यात आल्यानंतर अमेरिका आता जवळ-जवळ 25 लाख कोटी डॉलर एवढ्या तेलाची स्वामी झालेली आहे, आत्ताच्या घडीला. आणि एवढं जास्ती तेल जर अमेरिकेने कमी पैशात बाजारात ओतलं, तर ओपेकची दादागिरी पूर्णपणे संपते. आणि ओपेकचे जे पैसे येतात ओपेकच्या देशांना आणि ते जे मुस्लिम अतिरेक्यांना पुरवतात, तो अतिरेक्यांचा सोर्सच बंद झाला. हा योगायोग नाहीये, की ट्रम्प यांनी हल्ला केला त्याच्या 1 दिवस आधी नेतान्याहू ट्रम्प यांना भेटायला गेले होते वॉशिंग्टनमध्ये. कारण हे मुस्लिम अतिरेक्यांच्या टार्गेटवरती अमेरिका तर आहेच. अमेरिकेला इराण तर शत्रू देशच मानतो. परंतु त्याच्या बरोबरीने इस्रायल हा त्यांचा पहिला लक्ष्य आहे, की काही झालं तर इस्रायलला नष्ट करायचं. इराणनी तर सांगितलं आमचा अणुबॉम्ब झाला, की आम्ही तो इस्रायलवर टाकणारच. आणि म्हणूनच इस्रायल तऱ्हेतऱ्हेने इराणचा अणुबॉम्ब होऊ नये याकरता प्रयत्न करतच आहे. आता काय झालंय, की व्हेनेझुएलावरती ताबा मिळवल्यानंतर ओपेक गटाच्या तेलाची दादागिरी बंद होईल आणि मुस्लिम अतिरेक्यांचा सप्लाय सुद्धा बंद होईल. बघा हं कसं ट्रम्पने एका दगडात किती पक्षी मारले. अजून एक महत्त्वाचा पक्षी मारलाय. आपण मध्ये चांदीच्या भावांमध्ये खूप विलक्षण गोष्टी झाल्या वगैरे ते आपण बघितलं असेल, की चांदीच्या ह्याच्यामध्ये अमेरिकेतल्या बँकांचे हात फोडलेले आहेत. आणि अमेरिकन सरकारला अमेरिकेची जी फेडरल बँक आहे, म्हणजे जी सरकारी नाहीये, पण प्रायव्हेट बँक आहे, जी अमेरिकेचे डॉलर छापण्याची परमिशन तिच्याकडे आहे. त्या बँकेने आत्तापर्यंत 94 अब्ज डॉलर एवढे अमेरिकेच्या बँकांना दिलेले आहेत, नाहीतर अमेरिकेत बँका बुडल्या असत्या. त्यांनी चांदीच्या भावामध्ये गुंतवणूक केली होती, की चांदीचे भाव इतके होतील, तितके होतील. एक प्रकारचा सट्टाच असतो हा. त्याच्यामध्ये त्यांना भयंकर नुकसान आलंय आणि त्या बुडून जातील बँका, इतकी प्रचंड परिस्थिती झाली. म्हणून अमेरिकेच्या सरकारने हे 92 अब्ज डॉलर बँकांमध्ये ओतलेले आहेत. अमेरिका सरकारने ओतले याचा अर्थ करदात्यांचा पैसा त्या बँकांकडे वळवलेला आहे, बरं का. याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या इथे सुद्धा जेव्हा बुडणाऱ्या बँका सावरल्या जातात, तेव्हा हेच होतं. करदात्यांचा पैसाच बँकांकडे जात असतो. हे अमेरिकेने केलं आणि त्याच्या सोबतीने सध्या अमेरिकेवरती 38 लाख कोटी डॉलरचं कर्ज आहे. कर्ज म्हणजे अमेरिकन सरकारने वेळोवेळी जे कर्ज काढलेलं आहे, ते कर्ज या बँकांकडनं किंवा अमेरिकन जे पैशाचे धनाढ्य असतात त्यांच्याकडनंच घेतलेलं असतं. तर ते कर्ज खूप जास्त झालेलं आहे. त्या मानाने अमेरिकेची आवक वाढलेली नाहीये. तर ते कर्ज फेडण्याकरता सुद्धा पैसे हवे होते
आता 25 लाख कोटी तर आलेलेच आहेत. 25 लाख कोटी तेलाचे पैसे अमेरिकेच्या खिशात पडलेले आहेत. त्यामुळे ते कर्ज सुद्धा आटोक्यात येईल. कारण उरलेलं जे कर्ज आहे 25 आणि 13 लाख कोटी ते अमेरिकेच्या बाबतीत काही फार मोठं नाहीये. कारण अमेरिकेचा जी-डी-पी जो असतो, तोही खूप जास्त असतो. तेव्हा ते मॅनेजेबल कर्ज आहे. म्हणजे एक पक्षी मारला, तो हे कर्जसुद्धा अमेरिकेने एका फटक्यामध्ये निवारलं. आता हे निवारताना अमेरिकेने लूट केली आहे का? हो, केलेली आहे. आणि एक अमेरिकेने आता नवीन पायंडा जो पाडून दिला आहे, तिथे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. तो पायंडा असा, की माझा देश संकटात असताना आणि मी शक्तिमान असताना, मी मुळमुळीतपणे युनायटेड नेशनसारख्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या संस्थेकडे जाणार नाही. मला करायचं ते मी हिमतीने करीन. हिंमत असेल तर या पुढे. आणि लक्षात आलेलं आहे, की कोणाचीही हिंमत नाहीये. चिनी हत्यारं व्हेनेझुएलाला पुरवलेली होती. सगळी चिनी रडार सिस्टम होती, चिनी हत्यारं होती, चिनी विमानं होती. काहीही त्यांना करता आलं नाही. ट्रम्प यांनी सांगितलं, की 25 मिनिटांमध्ये आम्ही मडुरोला पकडून घेऊन गेलो. आणखीन एक गंमत ऐकायची आहे का? मडुरो हा बरेच दिवस असिफ मुनीरसारखा लपून राहत होता. तो आहे कुठे हे कळत नव्हतं. पण चीनचं एक प्रतिनिधी मंडळ शी जिनपिंगनी मडुरोला साहस द्यायला, की आम्ही तुमच्या बरोबर आहोत ते सांगायला पाठवलं. त्यांना भेटायला हा राष्ट्रपतीच्या स्वतःच्या प्रासादात आलेला होता. हे अमेरिकेला माहीत होतं आणि ही संधी साधून अमेरिकेने तिथून त्याला उचललाय. त्याच्या बेडरूममध्ये जाऊन त्याला पकडून नेलेलं आहे. म्हणजे एका अर्थाने चीननेच त्याला दिला यांच्या ताब्यात, अमेरिकन कमांडोच्या ताब्यात असंही म्हणता येईल. अमेरिकन सरकारने त्याच्यावरती 50 दशलक्ष $5 कोटी म्हणजे 400 कोटी रुपयांचं बक्षीस लावलं होतं मडुरोला पकडण्याबद्दल. ते पक्षी ते बक्षीस त्या मडुरोच्याच बॉडीगार्ड्सना द्यावं, असा एक उल्लेख रुबियोनी केला. मार्को रुबियो जे अमेरिकेचे मंत्री आहेत, त्यांनी केला. तर तातडीने ट्रम्प यांनी तो उल्लेख खोडून टाकला. ते म्हणले, "असलं काही झालेलं नाहीये." कारण हे त्यांना उघड होऊ द्यायचं नव्हतं, की मडुरोला त्याच्याच बॉडीगार्ड्सनी विकलेलं आहे. त्याचे बॉडीगार्ड्सच पिटले आणि त्यांनी मडुरोला अमेरिकन सरकारच्या ताब्यात दिलं, की काय अशी एक शंका भेडसावते. त्यामुळे मडुरोला पकडून नेलंय. त्याच्यावरती अमेरिकेच्या कोर्टात खटला चालणार आहे. अमेरिका कुठल्या तोंडाने त्याच्यावर खटला चालवणार आहे? आंतरराष्ट्रीय कोर्टात न्या ना, त्यांनी काही गुन्हा पण त्याचा गुन्हा झाला असला तर तो यांच्या भूमिकेवर झालेला आहे. व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या विरुद्ध आहे. तुम्ही कोण टिकोजी त्याच्यावरती खटला भरणार? पण अमेरिकेने नवीन आता पद्धत पाडली, की आमच्याकडे शक्ती आहे, आम्हाला हवं ते आम्ही करू. पण आता खरी गंमत आहे. हे जे लिब्रांडो म्हणतात ना, की नरेंद्र मोदी त्यांना उचलून नेतील, अमुक-तमुक. त्यांची खरी भीती वेगळी आहे. ती भीती काय आहे ती मी आता सांगतो. ज्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना सलत असलेला काटा मादुरो त्याला उचलून नेला, तसंच करण्याकरता त्यांनी आता नरेंद्र मोदींना खुली छूट दिलेली आहे. आपल्याला खलणारे काटे कोण आहेत? तो नालायक मोहम्मद युनूस बांगलादेशात बसलेला आहे. हा आसिफ मुनीर बसलाय याच्यामध्ये पाकिस्तानामध्ये. त्या दोघांना उचलून आणणं आपल्या सैन्याला अजिबात कठीण नाही आणि माझ्या मते नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्पच्या पावलावर पाऊल ठेवून तातडीने ही कारवाई आता केली पाहिजे. त्या दोघांनाही उचलून आणायचं. आसिफ मुनीर उगाच बंकरमध्ये लपलेला नाहीये. त्यालाही माहिती आहे काय चाललं ते. बुलेट प्रूफ जॅकेट घालून जो बंकरमध्ये लपतोय ना, त्याला सुद्धा माहिती आहे काय चाललं ते. अजून एक तिसरी गोष्ट सांगतो. अमेरिकेचे शत्रू 2 एक म्हणजे व्हेनेझुएला, दुसरा इराण. इस्रायलचे शत्रू सुद्धा इराण हा इस्रायलचा पहिला शत्रू. तर इस्रायलच्या मदतीने अमेरिकेने इराणमध्ये जे आता सगळं काहूर माजवलेलं आहे, त्यात इराणची मूल्यांची सत्ता तर संपतेच आहे. त्यावर मी एक व्हिडिओ करणारच आहे. त्यामुळे इराणचा काटा काढलेला आहे आणि तसंच आता हे उरले 2 बरं इराणनी काय केलंय? इराणला माहिती आहे, की अमेरिका हल्ला करेल ती पाकिस्तानच्या भूमीवरनं करेल. म्हणून त्यांनी एक स्टेटमेंट हे पण दिलंय, की आम्हाला माहिती आहे कोणाला मारायचंय. म्हणजे ते पाकिस्तानवरती हल्ला करण्याची शक्यता आहे शक्ती राहिली त्यांच्यात तर. पाकिस्तानचे BLA बलूच लिबरेशन आर्मी आणि खैबर पख्तूनख्वाचे TTP हे लोकं तर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ही लोकं तर हल्ला करतातच आहेत. सिंधुदेश चळवळी भराला यायला लागलेली आहे. तेव्हा पाकिस्तानची शकलं होणं हे नक्की आहे. ते मुनीरच्या अध्यक्षतेखाली होईल असंच दिसतंय. आपण तातडीने मुनीरला उचलून परत दिल्लीत आणावं आणि युनुसला देखील उचलून आणावं. या सगळ्या तिथल्या प्रॉब्लेम्सचा मूळच नाहीसं होईल आणि आता कोणी आपल्याला जर म्हटलं, की असं तुम्ही कसं केलं तर अमेरिकेकडे बोट दाखवावं. बळी तो कानपिळी, माईट इज राईट ही पहिलेपासून खरी असलेली उक्ती आहे. गुलाबी चाचांनी ही उक्ती जाणली नव्हती. त्यामुळे भारताला दुर्बळ करून ठेवलेलं होतं. त्यामुळे भारत यापूर्वी असा विचारही करू शकायचा नाही.
आज नरेंद्र मोदींचा समर्थ भारत आपल्यासमोर उभा आहे. 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. 3ऱ्या क्रमांकाचं जगातलं सैन्यबळ आपल्याकडे आहे. रशिया आपला मित्र आहे. रशिया या भानगडीत अजिबात पडणार नाहीये. तातडीने जाऊन त्या युनूसला पकडून आणायचं. त्याच्याबरोबरचे 2-4 जिहादी तिथेच संपवून टाकायचे आणि इकडे आसिफ मुनीर त्यालाही पकडून आणायचं. हे झालं की ही दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कारण आसिफ मुनीरला उचलून आणलं की इम्रान खानचे सपोर्टर्स उचल घेतील आणि तिथे सत्ता बदल होईल. बांगलादेशमध्ये तो आता तारिक रहमान पोचलेलाच आहे. आपल्या इथे ज्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत शेख हसीना, त्यांना सुद्धा बांगलादेशात नेऊन आपल्या अध्यक्षतेखाली निवडणुका घडवून आणायच्या आणि त्याहून महत्त्वाचं बांगलादेशची जी चिकन नेक आहे, तो सबंध रुंद पट्टा हिंदूंकरता एक राष्ट्र निर्माण करून बांगलादेशच्या पीडित हिंदूंना तिथे आणायचं. सगळ्या पीडित हिंदूंना भारतातच आणायची गरज नाहीये. त्यांच्या देशातच त्यांच्या संरक्षणाकरता जागा निर्माण करणं हे भारताचं आद्य कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य करण्याकरता आता युनायटेड नेशनच्या 80 वर्षाच्या म्हातारीकडे बघायची गरज नाहीये. तसंच पीओके, गिलगिट बाल्टिस्तान हे सगळं ताब्यात घ्यायचंय. डोनाल्ड ट्रम्पनी रस्ता दाखवलेला आहे. आपण त्या रस्त्याने आता जायचंय. आपल्याकडेही शक्ती भरपूर आहे आणि तातडीने या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्याकरता माझ्या मते हा शुभ संकेत मिळालेला आहे. लिब्रांडूंना काय शंख करायचा तो करू दे. आताचं राजकारण, आताचं जागतिक राजकारण हे आता शक्तीच्या रूपाने चालणार आहे आणि शक्तीचा उघडा-नागडा खेळ आता होऊ घातलेला आहे. आपण त्या खेळात शक्तिमान म्हणून भाग घ्यायचा आहे आणि भारताच्या भल्याकरता जे करायचं असेल, ते वैध, अवैध आपण नंतर ठरवू. वैध, अवैध कोण ठरवतं? कायदे कोणाचे आहेत? आमच्या संरक्षणाचे कायदे आम्ही स्वतः करतो. आम्ही त्याप्रमाणे वागतो. हे दाखवून देण्याची वेळ आहे. जाता-जाता एक मुनीर, युनूस त्यांच्याबरोबर आपल्या इथेही बरेच असे पिलावळ आहे. त्यांनाही आता उचललं तर बरं. त्यांना खूप बोलायला संधी दिलेली आहे. त्यांची सुद्धा आता गठडी वळण्याची वेळ आलेली आहे. लवकरच तो सुदिन येईल असं मला वाटतं. म्हणून हे जागतिक राजकारणाचे सगळे धागेदोरे आपल्याला उलगडून सांगितले. अमेरिका, इस्रायल, भारत या युतीला काय करायचं असेल ते व्यवस्थित सगळं करता येईल अशी सध्या परिस्थिती झालेली आहे. रशिया युक्रेन नंतर काही फारसं करणार नाहीये. खरं म्हणजे याची सुरुवात रशियाच्या व्लादिमीर पुतीननी आधीच केली होती. त्यांनी क्रिमिया 5 वर्षापूर्वीच घशात घातलेला आहे आणि तेव्हा जगाने काही कावकाव केली पण काही घडलेलं नव्हतं. असो, पण आता वेळ गेलेली नाहीये. आता वेळ आपली आहे. ती तातडीने घ्यावी आणि हिंदूंचं कल्याण हे या देशात कुठेही हिंदू रगत असले तरी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्याची शक्ती भारताने दाखवायला पाहिजे. मला अशी खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्याचं पुढे विचार करतील आणि तातडीने अशी काहीतरी कारवाई आपल्याला झालेली दिसेल. कारण तुम्ही बघितलं असेल की बांगलादेशात इतकी क्रांती गेल्या 5 ऑगस्टला झाली असताना सुद्धा अर्ध्या तासात आपण शेख हसीना वाजेदना इथे आणू शकलो होतो. आपल्याकडे जी शक्ती आहे, शक्ती वापरायची वेळ आलेली आहे. शक्ती कशी वापरायची हे डोनाल्ड ट्रम्पने ऑलरेडी दाखवून दिलेलं आहे आणि डोनाल्ड ट्रम्पला तर अमेरिकेच्या बँकेचा प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी हे केलं असं म्हणता येईल. आपल्याला तोही प्रॉब्लेम नाहीये. श्रीमंत देश आहे. उत्कृष्ट रीतीने गोष्टी होतायत. आता करण्याची वेळ आलेली आहे. आता थांबू नका. तातडीने कामाला लागा. जाता एकच गोष्ट सांगायची की आम्ही एका व्हिडिओमध्ये जे के-के-आरनी त्या हरामखोर फिजूर रहमान कोणाला तरी बांगलादेशी खेळाडूला आणलं होतं म्हणून प्रचंड मोहीम काढली होती. त्याचा परिणाम झाला आणि के-के-आरला त्या बांगलादेशी खेळाडूला लाथ मारून हाकलून देण्यात आलेलं आहे. आपण जे काही बोलतो त्याचा कुठेतरी परिणाम होतो याबद्दल मला आनंद वाटतो. आपल्यासारख्या सुजाण प्रेक्षकांना त्याचा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ मी इथे थांबवतोय. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स येऊ दे. आपल्या खूप चांगल्या कमेंट्स येत आहेत. काही दिवसांनी मी त्या वाचून देखील दाखवणार आहे. आज व्हिडिओ असाच खूप लांबलाय म्हणून मी इथे थांबतो आणि लवकरच इराणवरचा व्हिडिओ सुद्धा आपल्या भेटीला मी घेऊन येतोय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.